लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य मैदानावर होत असलेल्या वारकऱ्यांच्या कुंभमेळ्यात हजारो भाविकांची आलोट गर्दी उसळली आहे। त्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची सोय या ठिकाणी करण्यात आली असून भाविक आणि वारकऱ्यांची नेमकी कशी होतीये व्यवस्था याविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर वारकऱ्यांचा कुंभमेळा या ठिकाणी भरलेला आहे आणि आपण पाहू शकतो की हजारो वारकरी या ठिकाणी आलेले आहेत। त्यासोबतच संतांचे कीर्तन कार्यक्रम सुरू आहेत आणि या सगळ्या आलेल्या बाहेर गावाहून आलेल्या पालघर जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या भाविकांना भोजनाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। आपण पाहतो या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजारो भाविकांना दररोज अन्नदान करण्यासाठी किंवा हजारो भाविकांना जेवण करण्यासाठीची ही व्यवस्था जी आहे ते अनेक ठिकाणाहून काही ठिकाणाहून लोणचं येते, काही ठिकाणाहून शेंगदाण्याची चटणी येते, वेगवेगळ्या जवसाची चटणी असेल अशा पद्धतीची चटण्या येतात। त्यासोबतच चपाती असतील, भाकरी असतील, ह्या सर्व देखील या ठिकाणी जमा होते आणि अशा पद्धतीने प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडापर्यंत घास पोहोचवण्यासाठी यंत्रणा जी आहे या ठिकाणी सज्ज झालेली आहे। आणि आज जर पाहायला गेलं तर पहिलाच दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे लोक जे आहेत ते गोळा झालेले आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहतो स्वयंपाकाची ही तयारी आहे। दुपारची वेळ झालेली आहे, आता वारकरी भोजनाला या ठिकाणी येणार आहेत आणि या वारकऱ्यांच्या भोजनाच्या तयारीसाठी हे सर्व यंत्रणा कामाला लागले आहेत। काही ठिकाणी पलीकडच्या सभा मंडपामध्ये वारकऱ्यांच्या पंक्ती बसलेल्या आहेत। नेमकं काय काय व्यवस्था आहे, कशा पद्धतीची व्यवस्था आहे हे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी या भोजन कक्षाचे हे आहेत। मला सांगा काय काय नेमकी व्यवस्था आहे, कशा पद्धतीने वारकऱ्यांच्या भोजनाची? रामकृष्ण हरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली ज्यांचा 750वा, नामदेव महाराजांचा 675वा, सावता महाराजांचा 750वा, असे सकल संतांचा उत्सव आपण इथं 22 चालू केलेला आहे। तर या सप्ताहामध्ये जवळजवळ आमच्या लातूर जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून लाखोच्या संख्येने भाकरी जमा होतात। आम्ही फक्त इथं आमटी आणि भात तयार करतोय आणि एक स्वीट देतोय आणि बाकी सगळं भाकरी सगळं बाहेरून जमा होतात। इथं वारकऱ्यांची राहण्याची, टॉयलेटची अगदी सर्व अद्ययावत सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून दिलेली। त्याच्यामुळे इथं कुठल्याही वारकऱ्यांची गैरसोय होत नाही आणि आलेले प्रत्येक वारकरी हा समाधानी असतो। जेवणाच्या बाबतीत जर म्हणाल तुम्ही तर आम्ही 8:30 वाजता सकाळी नाश्ता चालू करतो, तर साधारण 10:30 पर्यंत नाश्ता देतो आणि 11ला जेवण चालू करतो आणि रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्यू आमचं जेवण चालू असतं। म्हणजे ते कुठल्याही वारकऱ्याला थांबून ठेवलं जात नाही जेवणासाठी। आणि अगदी म्हणजे कार्यक्रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सकाळी 6लाच आमचं गाथापारायण चालू होतं। गाथापारायण संपलं का 11 ते 1 कीर्तन असतं आणि 11 ते 1 कीर्तन झाल्यानंतर 1 ते 3 विश्रांती असते आणि 3 ते 5 महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम ज्यांच्या आधिपत्याखाली हा उत्सव आपण केलेला आहे। तर त्यांचं संत चरित्रावर त्यांचं संत चरित्र असतं आणि अगदी 6ला अगदी म्हणजे हे झाल्यानंतर 6 ते 8 इथं महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकाराचं कीर्तन आपण इथे ठेवलं आहे आणि 8 वाजल्यानंतर आपण 8 ते 11 पर्यंत कीर्तन जेवण देतो आणि 11 पुढे आपण विश्रांतीसाठी वारकऱ्यांना इथं सोय केली। इथं अगदी म्हणजे पादुका मंडपासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, जेवणासाठी स्वतंत्र मंडपाची व्यवस्था आहे, टॉयलेटची जवळजवळ आम्ही 500 टॉयलेट इथं उपलब्ध करून दिले आहेत आणि इथं पाण्याची जवळजवळ आमच्याकडे 50,000 हजार लिटरचे 4 टँकर आहेत, 10,000 हजार लिटरचे आमच्याकडे 7 ते 8 टँकर आहेत। वाढपीसाठी आमच्याकडे जवळ 11 ट्रॅक्टर उपलब्ध आहेत तिथं। म्हणजे कुठल्याही प्रकारची अशी गैरसोयी आणि आमचा सगळा स्वयंपाक हा वारकऱ्यांनी दिलेल्या लातूर जिल्ह्यातल्या वारकऱ्यांनी दिलेल्या सरपणावर स्वयंपाक केला जातो। म्हणजे तिची चौकडी वेगळीच आहे आणि आमच्या जवळजवळ इथे 100 लोकांचं टीम इथं स्वयंपाक तयार करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात आणि हे सगळं आमचं टीम वर्क चालू आहे। हे काही म्हणजे असं काय म्हणजे कोणाला सांगावं लागतं किंवा कोणी केलंच पाहिजे असं काही नाही। आणि इथं देणगीदारांचं तर प्रचंड ओघ आहे। इथं जवळजवळ इथं 1000 कट्ट्यापर्यंत
आम्हाला तांदूळ जमा झालाय, रोज जमा होतोय, म्हणजे रोज जमा पण होतोय. जवळजवळ 1,500 ते 2,000 तेल डबे जमा झालेत आमच्याकडे. आतापर्यंत आम्ही अगदी 50% दिवस म्हणजे 4 दिवसासाठी आम्ही इथे जवळजवळ आता 5 लाख पत्रळी खरेदी केली आहे. आणि पत्रळी घेतली ती अशी घेतली आम्ही का जे महाराष्ट्र सरकारने सांगितलंय बा तुम्ही पर्यावरणपूर्वक हे करा, तर आम्ही पाण्याची पत्रळी उरीसवर आम्ही मागितली. द्रोणामध्ये आम्ही लोकांना पाण्याच्या द्रोणामध्ये नाश्ता देतोय. आम्ही चहा इथं कागदी ग्लास असल्यामुळे, प्लास्टिक ग्लास असल्यामुळे चहा बंद करून टाकला आम्ही. वारकऱ्याला सांगितलं चहाची काय आमची तुम्हाला देण्याची वास होत नाही, आणि आम्हाला पर्यावरणाशी निगडीत हा सप्ताह आपल्याला हे करायचा आहे. आणि वारकऱ्यांच्या मनामध्ये एकटीची आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि कसं असतंय, हे एक लोक चालतं बोलतो लोक विद्यापीठ आहे. वारकरी संप्रदाय हेच लोकांचं चालतं बोलतो लोक विद्यापीठ आहे. आणि हे पांडुरंग आमचे कुलपती आहेत. असे याच्या खाली आमची सगळी वारकरी आधी तर कोणाचा एक तंटा होत नाही, कोणाचा एकाच्यावरून वाद होत नाही. इथं कधीही लोक एकमेकांच्या याच्यावर हे करत नाही. पहाटे 3 वाजता लोक स्नानाला जातात. स्नानासाठी आम्ही लोक वारकऱ्यांसाठी गरम पाणी देतोय. टॉयलेटची व्यवस्था, आमची टॉयलेट क्लीन असते. टॉयलेट पुण्याची आमची कंपनी आहे, नामवंत चांगली कंपनी टॉयलेटची, तिला आम्ही सगळं काम देतोय कंपनीला. आणि मग तो आमचं इतकं क्लीन ठेवतोय. तो आमचा एक माणूस ते टॉयलेट चेक करत असतो, बघ स्वच्छता आहे का नाही, याच्यामध्ये काय हे असते का, जर खराब असलं आम्ही त्याच्यावर खुली मारतो, म्हणजे त्याला एक सूचना देतो. तसंच आमची लाईटची व्यवस्था बाबतीत जवळजवळ आमच्याकडे 200 हॉस्पॉटचे 2 DP आहेत तिथं उभे केलेल्या. आणि प्रचंड लाईट व्यवस्था. आणि इथं ज्ञानोबा तुकारामाच्या नावाने कृषी प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचाही ज्ञान मिळालं पाहिजे, अधिक वारकरी संप्रदायाचं पण ज्ञान मिळालं पाहिजे, असं सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं, सर्वांगीण याच्या दृष्टीनं. आणि आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या आधिपत्याखाली चालेल अखंड हरिनाम सप्ताह. अगदी याचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा नंबर 1 सप्ताह व्हायला, असं आमचं त्याचं एक मानस आहे त्याच्यामध्ये. स्वरूपात अशा पद्धतीची तयारी जी आहे ते एकही वारकरी या ठिकाणी उपाशी नाही राहायला पाहिजे. वारकऱ्यांना व्यवस्थित सेवा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.